नमस्कार. राज्यात सध्या उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात वाद सुरू असताना सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे निवडणूक आयोगासमोरही दोन्ही गट आमने सामने असून पक्षाचं चिन्ह मिळावं यासाठी संघर्ष सुरू आहे. या दरम्यान उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. विधान परिषदेत शिवसेना पक्षाला अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या सचिवालयाकडून अधिसूचना प्रसिद्ध करत यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. विधान परिषदेचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र विधान परिषदेतील शिवसेना पक्षास अधिकृत विरोधी पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे. तसेच शिवसेनेचे औरंगाबादमधील आमदार अंबादास दानवे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील सत्तांतरानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले होते. विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याकडे आहे. विधान परिषदेत शिवसेनेकडे संख्याबळ अधिक असल्यानं विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती करावी असं पत्र शिवसेनेतर्फे देण्यात आले होते. त्यानुसार विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती झाल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज.